नमस्कार. आज आपण अशा समस्येबद्दल बोलणार आहोत की जी भारतीयांच्या प्रत्येक घरामध्ये आहे. ज्याच्यामध्ये आपल्या घरामध्ये आईला विचारलं तर तिला जिने चढताना थोडासा त्रास होतो, किंवा आपले बाबा थोडंसं चालून आले की लगेच बसतात दमून थकून, आणि त्यांना विचारलं तुम्हाला काही होतंय का, तर ते म्हणतात की नाही, आता वय झालं, असं होणारच. पण हे बरोबर आहे का? हा कोणता आजार आहे का? याच्यावरती काही उपचार आहेत का? याविषयी चर्चा करण्यासाठी आज माझ्यासोबत डॉक्टर हर्षल कुलकर्णी सर आहेत. तीर्थराज हॉस्पिटल मिरज याचे ते 12 वर्षापासून संचालक आहेत, पूर्ण सेवा करतायत. विशेष करून जॉईंट रिप्लेसमेंट तज्ज्ञ आहेत, आणि त्यांच्याकडूनच जाणून घेऊया या सगळ्या प्रश्नांची उत्तरं. नमस्कार डॉक्टर. नमस्कार. नमस्कार. तर मी यामध्ये विचारलं तर आज 50 ते 60% भारतीय घरांच्या मध्ये हा संधिवाताचा प्रॉब्लेम आहे, असं मला त्याच्यामध्ये लक्षात आलं की 50 नंतर जवळपास प्रत्येक भारतीयाला संधिवाताला सामना करावा लागतोय किंवा या आजाराचा सामना करावा लागतोय, आणि पुढच्या काळामध्ये हे प्रमाण वाढेल अशा पद्धतीचं त्यांनी मला उत्तर दिलं. तर ऍक्च्युअल हे याकडे खरे आहेत का? म्हणजे इतक्या मोठ्या प्रमाणात ही समस्या आहे का? ऍक्च्युली संधिवात हा आपला बेसिकली डिजनरेटिव्ह ऑस्टिओआर्थरायटिस म्हणतो आपण त्याला, म्हणजे हा वयोमानानुसार येणाराच आजार आहे. आणि हो, निश्चितपणे आता हे आकडे वाढत आहेत, कारण त्याचं असं आहे की आता लाईफस्टाईल इम्प्रूव्ह होत आहे, मेडिकल फॅसिलिटीज, आता मेडिकल सायन्सही प्रगत झालेलं आहे, त्यामुळं उपचार पद्धती नवीन नवीन येत आहेत, आणि ज्यामुळं ओव्हरऑलच लाईफ स्पॅन लोकांचा म्हणजे आयुष्य वाढलेलं आहे. आणि त्या अनुषंगाने ह्या काही गोष्टी ज्या वयानुसार येतात, तर त्यातली ही एक बाब आहे की संधिवात होतो आहे, आणि गुडघ्याचा युजली आपल्याला जास्त आढळून येतोय आर्थरायटिस. पण म्हणजे असं म्हणायला लागेल का की ऑलमोस्ट खूप जणांचे गुडघे खराब झाले किंवा गुडघ्यांवरती ताण आलाय किंवा ते आता काम कमी करायला लागलेत, असं म्हणायला? बेसिकली गुडघा हा सांधा आपण जर बघितला तर पूर्ण बॉडी वेट कॅरी करणारा, म्हणजे पूर्ण शरीराचा बोजा त्याच्यावर असतो. आयुष्यभर आपण ऍक्टिव्हिटीज ज्या करतो, चालणं फिरणं, वॉकिंग, रनिंग, इतर ऍक्टिव्हिटीज, स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटीज वगैरे, तर ह्या सगळ्या त्याच्यावर भार जाऊनच ह्या कॅरी आउट होत असतात. आणि विअर अँड टिअर म्हणजे कालांतरानं झीज होणे हा एक नैसर्गिक भाग आहे. त्या काळाच्या अनुषंगानं ती झीज होते, आणि त्यामुळे हे सगळे येणारे तुम्हाला प्रॉब्लेम्स जे आहेत ते उद्भवतात. ओके. आपण बोलतोय ह्या आत्ताच्या लाईफस्टाईल बद्दल किंवा आत्ताच्या परिस्थितीबद्दल, परंतु आपण पाहतो की आपले जे पूर्वीची पिढी होती, म्हणजे अगदी आजी आजोबांच्या पर्यंत जर बघितलं, खूप मागे जायला नको, माझ्यासारख्या माणसाच्या आजी आजोबांपर्यंत, तर ते खूप सारं काम करायचे, ते घरातलं काम करायचे, शेतामध्ये काम करायचे, वाहनांचा वापर देखील खूप कमी करायचे, म्हणजे चालायचे वगैरे. मग त्यांच्या काळामध्ये किंवा त्यांना या आजारांना सामना करावा लागला होता का, किंवा एवढं मोठं प्रमाण त्यावेळेला होतं का? तर त्या काळात लोकांची ऍक्टिव्हिटी लेवल ही एकदम हाय होती, म्हणजे चालणं मैलोनमैल असायचं, त्यानंतर दिवसभर शेतात रानात काम करायचे, त्यामुळं ओव्हरऑल हाडांची, स्नायूंची, नसांची ताकद ही खूप जास्त असायची. आणि त्यामुळं काय व्हायचं की त्यांना हे जे आजार आहेत किंवा ह्या ज्या झीज वगैरे हा प्रकार आहे, ह्याला सामोरं जायला बळ ऑलरेडी नैसर्गिकपणे त्यांच्याकडे असायचं, त्यामुळं तो थोडासा डिले व्हायचा. पण आता ह्या गोष्टी बदलत आहेत, आणि जसं मी बोललो, मेडिकल सायन्स फॅसिलिटीज आणि उपचार पद्धती सगळ्या नवीन आलेल्या आहेत, आणि लोकही आता लाईफस्टाईलच्या अनुषंगानं मॉडिफिकेशन्स आहेत, एक्सरसाइज आहे, या सगळ्या गोष्टी करून आता सध्या हा जास्त त्रास आपल्याला बर्डन दिसतोय. अच्छा. आपल्याला आपण अनेक म्हणजे युट्यूब व्हिडिओज पाहिले किंवा कोणाकडेही गेलो किंवा कोणालाही तुम्ही सल्ला विचारला तर ते मग म्हणतात की दुखतंय ना, मग चालायला जावा, एक्सरसाइज करा. मग ते या अशा दुखण्याच्या ह्याच्यामध्ये हे कितपत उपयोगी आहे किंवा आहे का उपयोगी? तर हा संधिवात हा म्हणजे स्टेज असतो, म्हणजे एकदम काय खूप सिव्हिअरिटी येत नाही, खूपच बळावत नाही हा आजार. हा सुरुवात होते, मग इनिशियल स्टेजेस आम्ही ज्याला म्हणतो की पहिला दुसरा टप्पा, जो म्हणजे एक 25-50% सांध्याची जेव्हा झीज होत असते तेव्हा तो इनिशियल असतो. म्हणजे तुम्ही जेव्हा जिना चढ उतर करताय किंवा खूप जास्त चालल्यानंतर किंवा मग आपण खाली बसून उठल्यानंतर ह्या गोष्टीच्या वेळेलाच तुम्हाला दुखणं अनुभवायला मिळतं. मग त्या ही अर्ली स्टेज म्हणतो आपण. त्यावेळेला मग काही आपण मॉडिफिकेशन्स लाईफस्टाईल करू शकतो, म्हणजे जसं की खाली बसणं टाळायचं, किंवा खूप दुखत असेल तर त्या गोष्टी ॲक्टिव्हिटीज आपण अवॉइड करू शकतो. मग त्यावेळेला या गोष्टींचा मदत होते आणि आपली ॲक्टिव्हिटी लेवल चालते. आणि आम्ही निश्चितपणे सांगतो की पूर्ण बंद करायची काय आवश्यकता नाही आहे, चालणंही केलंच पाहिजे, एक्सरसाइज जो जमेल आणि जे शक्य आहे ते सगळ्या ॲक्टिव्हिटीज ह्या चालू ठेवल्याच पाहिजे. पण आता याच्यामध्ये आपण पाहिलं की अशा प्रकारचा संधिवात किंवा एकूणच या आजाराला तोंड जर द्यायचं असेल किंवा याच्यामध्ये आपल्याला ते झालेलं आहे,
हे ओळखण्याच्यासाठी म्हणून काही अशी विशिष्ट लक्षणं आहेत का की ह्या 1, 2, 3, 4, 5 हे झाल्याचा अर्थ तुम्ही त्या आजाराला बळी पडणार आहात किंवा तुम्ही बळी पडलेले आहात? जसं मी म्हटलं तसं अर्ली स्टेजेस म्हणजे स्टेज 1 टू 25 ते 50% जीज हा जो टप्पा आहे, ह्या दरम्यान आपल्याला म्हणजे थोडंसं गुडघ्याच्या भोवती सूज येते, जिना चढ उतर करताना दुखतंय, मला खाली मांडी घालून बसून उठताना खूप त्रास होतो वगैरे, हे सुरुवातीची लक्षणं आपण ही स्पेसिफिकली आयडेंटिफाय करू शकतो. आणि जसा त्रास वाढेल किंवा पूर्ण झीज होती आता माझ्या सांध्याची, तर काय लक्षणं तुम्हाला दिसतील किंवा एंड स्टेज आर्थरायटिस स्टेज 4 सिव्हिअर आर्थरायटिस ज्याला म्हणतो आपण, तर त्यामध्ये लक्षणं अशी असतात की गुडघ्याला वारंवार सूज येणे, त्याच्यानंतर हालचाली कमी होतात तुमच्या, त्याच्यानंतर तुम्हाला चालणं फिरणं ऑटोमॅटिक रिस्ट्रिक्ट व्हायला लागतं. म्हणजे पूर्वी मी 2 किलोमीटर चालायला जायचो, तर आता मला घराच्या बाहेरही पडणं कठीण होतंय, मला चालावं वाटत नाही, त्यामुळे आता सगळं बंद झालंय. तर अशा सगळ्या गोष्टी असतात, त्यामुळं ही सगळी बळावल्याची लक्षणं आहेत आणि तुम्ही ती आयडेंटिफाय करू शकता. आता आपण खूप जी चर्चा आहे ते आता सध्याच्या याच्यामध्ये की ती रिप्लेसमेंटची चर्चा आहे आणि तुम्ही तर त्याचे स्पेशलिस्ट आहात, तर ही रिप्लेसमेंटची गरज कितपत असते किंवा कुठल्या स्टेजला असते? की जॉईंट रिप्लेसमेंट सर्जन असं म्हटलं की लोकांना संभ्रम आहे की निश्चितपणे या सरांकडे गेल्यावर आपल्याला आता काय खरं नाही, ऑपरेशनच सुचवणार. पण तसं नाही आहे. आम्ही पेशंटला ॲसेस करतो, तपासतो, त्यानंतर काय परिस्थिती आहे बघतो, त्यांच्या गरजा काय आहेत, हालचाली किती होत आहेत, या सगळ्या गोष्टींचा अनुमान लावून त्यांना एक ट्रीटमेंट सुचवली जाते. आणि दरवेळेलाच काय ऑपरेशनची आवश्यकता असते, गरज असते असं मुळातच नाही आहे ते. आणि तुम्ही बेसिक म्हणजे औषधोपचार, त्याच्यानंतर फिजिओथेरपी किंवा थोड्याशा लाईफस्टाईल मॉडिफिकेशन, म्हणजे तुमच्या हालचाली कशा सुधारायच्या आहेत किंवा काय गोष्टी टाळायच्या आहेत आणि काय नाही आहेत, हे सल्ले आम्ही देतो. आणि बऱ्याचशा लोकांना यामध्ये फायदा होतो, म्हणजे 60-70% लोकांना ह्या सगळ्या गोष्टींमध्ये फायदा होतो. आणि उर्वरित जे अगदी सिव्हिअर स्टेजला गेलेले आहेत आणि टोटल हालचाल पूर्ण बंद झाली, अशा वेळेला त्यांना आम्ही नी रिप्लेसमेंटचं ऑपरेशन सुचवतो आणि त्याचे फायदे अनेक आहेत. ओके, म्हणजे 1 महिना 2 महिने गुडघे दुखत आहेत किंवा बाहेर चालायला जाताना त्रास होतोय, मग आता लगेच करा रिप्लेसमेंट, अशा पद्धतीनं काही करत नाही, अजिबात तसं नसतं. 1-2 महिने काहीच नाही आहेत. सर्जरी आपण ही रिप्लेसमेंटची करतो, की आता आपण त्याच्यावरती येऊया. रिप्लेसमेंटची सर्जरी करावीच लागणार अशा स्टेजला पेशंट आहे, परंतु आता वयोमानानुसार बीपी आहे, डायबिटीस आहे किंवा हार्टचे काही प्रॉब्लेम आहे, तर या सगळ्या गोष्टी या नी रिप्लेसमेंटला काही म्हणजे अडचणीच्या ठरू शकतात का किंवा ते लोक करू शकत नाहीत वगैरे असं? बरोबर. मग आता 2-3 शंका अशा लोकांच्या असतात की एकतर वय 60-65 किंवा त्याच्या पुढचंच असतं. तर अशा वयात हे खरोखर ऑपरेशन करणं आवश्यक आहे का? तर एक गोष्ट निश्चितपणे समजून घेतली पाहिजे की नी रिप्लेसमेंटचं ऑपरेशन हे ओल्ड एजमध्येच केलं जातं, म्हणजे अबाव 60 ज्याला आम्ही म्हणतो, अबाव 60च रेकमेंडेड आहे हे ऑपरेशन. आणि ते काही यंग लोकांसाठी नसतं, म्हणजे कमी वयात ऑपरेशन करायचं आणि वय 60च्या वर किंवा 65च्या वर असेल तर ते करू नये असं अजिबात नाही. तर हे ह्याच एजमध्ये केलं जातं. दुसरी गोष्ट म्हणजे की बीपी, शुगर आणि इतर गोष्टी याची चांगल्या पद्धतीनं कंट्रोल करू शकतो आपण ट्रीटमेंटनं. तर हे फिजिशियन्स असतात, प्रॉपर ट्रीटमेंट्स आजकाल अवेलेबल आहेत, त्यांच्या गाईडलाईन्स असतात, त्यानुसार ऑलरेडी लोकांनी ट्रीटमेंट चालू करून प्रॉपर कंट्रोल हा ठेवलेलाच असतो. त्यामुळे हे काय म्हणजे रिस्क फॅक्टर खूप मेजर नाही आहेत आणि या गोष्टींचं प्रॉपर कंट्रोल आणि प्रॉपर सिस्टमॅटिक ट्रीटमेंट करून आपण नी रिप्लेसमेंट डेफिनेटली करू शकतो. इव्हन हार्टचे सर्जरीज झालेल्या लोकांचे पण आम्ही ऑपरेशन्स केलेले आहेत, म्हणजे ओपन हार्ट सर्जरी म्हणा, एन्जिओप्लास्टी, एन्जिओग्राफी झालेली असती, अशा लोकांनाही ऑपरेशन होऊ शकतं. म्हणजे ते तुमचं कंट्रोलमध्ये असेल तर तुम्ही विथ ऑल ड्यू म्हणजे सेफ्टी प्रिकॉशन्स आपण हे ऑपरेशन निश्चितपणे करतो. आणि वयाचं म्हटलं तर आम्ही आता 92-94 वर्षापर्यंत हे नी रिप्लेसमेंटचं ऑपरेशन आम्ही सक्सेसफुली पार पाडलेलं आहे. याच्यामध्ये मी एक वेगळा जरा प्रश्न विचारतो की वयाच्या कमी स्टेजमध्ये काही लोकांना हा संधिवाताचा त्रास समजा होत असेल, तर आपण म्हणाल की त्यांना काय आपण नी रिप्लेसमेंट करत नाही, मग त्यांचं ते नॅचरल रिकव्हरी होते की आपण त्याला काही रिकव्हरीसाठी प्रयत्न करतो? अगदी कमी वयात संधिवात हा शक्यतो होत नाही, म्हणजे इट इज व्हेरी रेअर. आणि काही कारणास्तव तो झाला तर आपण जसं सांगितलं तसं औषधोपचार, फिजिओथेरपी आणि त्यांना हालचालींचे वेगवेगळे प्रकार म्हणजे लाईफस्टाईल मॉडिफिकेशन ह्या गोष्टी सांगून जेवढं डेफर करता येईल, म्हणजे जेवढं पुढे ढकलता येईल तितकं आपण ते प्रयत्न करतो. असं नाही की लगेच वय लहान आहे तुम्ही नी रिप्लेसमेंटच करा आता, असं अजिबात आपण करत नाही. आणि कधी कधी दुसऱ्या वेळेला आपल्याला रक्तातला संधिवात म्हणजे रुमॅटॉइड आर्थरायटिस नावाचा संधिवात जो आहे
तो बघायला मिळतो. मग तो वयोगटाच्या म्हणजे 20-30s मध्ये सुरुवात होते आणि बाय द एज ऑफ 35-40 पूर्ण सांध्यांची झीज होते. मग अशा पेशंट्समध्ये रुमॅटॉइड आर्थरायटिसच्या आम्ही 40 बाय द एज ऑफ 40-35 अशा वयामध्ये पण आपण नी रिप्लेसमेंट करतो आणि त्यासाठी इम्प्लांट चांगले आजकाल अद्यावत अवेलेबल आहेत, ज्याचं लाईफ खूप छान असतं. 25-30 वर्ष आरामात ते जातात. पूर्वीच्या काळी म्हणजे नी रिप्लेसमेंट केलेल्या काही पेशंट मला जेव्हा संबंधात आले किंवा मला माहिती की नी रिप्लेसमेंट केली आता 1-2-3 महिने तरी त्यांना अंथरुणावरून उठता येणार नाही किंवा विश्रांती घ्यायला लागेल, चालता येणार नाही. आता आपल्याकडे हे नवीन तंत्रज्ञान ज्यावेळेला आलेलं आहे किंवा एकूणच मेडिकल फील्डमध्ये नवीन तंत्रज्ञान आले किंवा आपल्या हॉस्पिटलमध्ये आले, तर आपल्याकडं नी रिप्लेसमेंट केलेला पेशंट हा किती दिवस ऍडमिट असतो, त्याला किती दिवस विश्रांती घ्यावी लागते? आता नवीन सगळ्या गोष्टी आलेल्या आहेत, त्यामुळं अगदी नवीन पद्धतीने ऑपरेशन होत असतं. इन्सिजन्स आमचे छोटे असतात, ज्याला मिनिमल इन्व्हेजिव्ह सर्जरी आपण म्हणतो. त्यानंतर सर्जरीचे प्रोटोकॉल, पोस्ट ऑपरेटिव्ह रिहॅबिलिटेशन, या सगळ्या गोष्टी ह्या ह्याच्यात येतात, रोल प्लेमध्ये असतात. त्यामुळं आज जरी ऑपरेशन झालं तरी 24 तासाच्या आतमध्ये पेशंट उभं राहून चालतो. अशी सध्याची आमची कामाची पद्धत आहे. तर 24 तासाच्या आतमध्ये जेव्हा पेशंट उभं राहून चालतो त्यावेळेला एक वेगळा कॉन्फिडन्स पेशंटमध्ये येतो. गुडघ्याच्या हालचाली सुरू होतात, पेशंटचं चालणं सुरू होतं. त्यानंतर मग 3 ते 4 दिवस आम्ही फिजिओथेरपी, सगळं ट्रेनिंग, कसं उठायचं आहे, कसं बसायचं आहे, त्याच्यानंतर जिना चढ उतर करणे, म्हणजे 10-15 पायऱ्या 5व्या दिवसापर्यंत उतरू आणि चढू शकेल पेशंट, अशा सगळ्या गोष्टी आम्ही त्या करतो आणि 5व्या-6व्या दिवशी घरी पाठवतो पेशंटना. त्यामुळे सगळी फास्ट ट्रॅक ट्रीटमेंटमध्ये आता सगळ्या गोष्टी येत आहेत. इतकं काय 2-3 महिने पूर्वीसारखं म्हणजे 2 महिने झोपून राहिला किंवा महिनाभर तुम्हाला उठताच येणार नाही, अशा गोष्टी काय राहिलेल्या नाही आहेत. आता सगळ्यात जास्त करून विचारला जाणारा प्रश्न म्हणजे मेडिकल फील्डमध्ये प्रत्येक ट्रीटमेंटलाच हा विचारला जातो प्रश्न की नी रिप्लेसमेंट केली आहे, ती टिकणार किती वर्ष? बरोबर. तर आता नी रिप्लेसमेंटला इम्प्लांट्स अवेलेबल आहेत. बऱ्याच टप्प्यातले म्हणजे वेगवेगळे व्हेरिएशन्स ज्यामध्ये म्हणतो आपण अद्यावत पण आहेत, मीडियम रेंज आहे. तर आता पेशंटचं एज बघतो आम्ही, त्याच्या बाकीच्या सिच्युएशन्समध्ये सगळं असेसमेंट केल्यानंतर आम्ही पेशंटना सुचवतो सर्वसाधारणपणे बाबा कुठला इम्प्लांट त्यांना सूट होईल आणि त्याची लाईफ किती असते. म्हणजे ऑन अन ॲव्हरेज 10 ते 12 वर्षापासून आपल्याला जवळपास 25-30 वर्षापर्यंत लाईफ असलेला इम्प्लांट आपण चूज करू शकतो. म्हणजे त्यात ऑप्शन्स आहेत तसे. तर जाता जाता तुम्ही लोकांना एक जनरल काय सांगाल की संधिवाताच्या आजाराला तोंड देताना त्यांनी काय? बेसिकली ही प्रक्रिया आहे आणि मला असं वाटतं की अगदी लहानपणापासूनच, आता आजकाल आपण बघतोय की सगळं इंटरनेट, कम्प्युटर, मोबाईल असं ह्याचं सगळं ही दुनिया झालेली आहे. तर अशा परिस्थितीमध्ये लोकांची ॲक्टिव्हिटी लेवल अगदीच खालावली आहे. म्हणजे आता आम्ही बऱ्याच सॉफ्टवेअर टेकीज जे आमच्याकडे येतात ते 35व्या वर्षी बरेचसे इश्यू त्यांना मेजर इश्यूज असतात. तर अशा वेळेला आम्ही विचारतो त्यांना, तर ते म्हणतात की आमची बॅक पेन आहे, हे ते. तर बेसिकली लोकांनी सुरुवातीपासूनच व्यायामात राहिलं पाहिजे. लहान मुलं असतील तर त्यांना मैदानी खेळ याला प्रवृत्त करा. म्हणजे 1 तासभर तरी का होईना लहान मुलांनी मैदानात जावं लागेल. मोबाईल जो स्क्रीन टाईम आपण ज्याला म्हणतो, हे लहान मुलांचं कमी केलं पाहिजे. तसंच जसं आपण तरुण असतो किंवा वय वाढत जातं तसं स्नायूंची ॲक्टिव्हिटी लेवल ही चांगली ठेवली पाहिजे, त्यांचे व्यायाम झालेच पाहिजे. स्नायूंचं जर स्ट्रेंथ चांगली असेल तर ऑटोमॅटिकली हाडांवर ताण कमी जातो आणि हाडांवर ताण कमी गेला तर तुमचे सांधे चांगले राहतात. म्हणजे मसल स्ट्रेंथ इज व्हेरी इम्पॉर्टंट आणि त्यासाठी एक्सरसाइज करत राहणं, दररोज किमान एक 30-35 मिनिटं चालणं किंवा एक थोडासा व्यायाम आणि हे करणं आवश्यक आहे. त्यामुळे तसं जर तुम्ही पहिल्यापासून करत गेला तर या सगळ्या गोष्टी आपण ढकलू शकतो पुढं. मी तुमच्याबद्दल माहिती बघत होतो तेव्हा तुम्ही स्पोर्ट्समन आहात असं मला वाचायला मिळालं. तर आता म्हणजे ज्यावेळेला आपण लोकांना सांगतो की तुम्ही अनेक गोष्टी या एक्सरसाइज करा, चालायला जावा, खेळा वगैरे, तर मग तुम्ही कुठल्या कुठल्या फील्डमध्ये आहात? स्पोर्ट्स हा पहिल्यापासून माझा अगदी आवडता विषय राहिलाय. पण आता हे डॉक्टर की करता करता ते कसं मॅनेज करायचं असं वाटत जरी असलं तरी मी निश्चितपणे 1 तासभर दररोज व्यायामाला वेळ देतो. म्हणजे आवडते स्पोर्ट्स म्हटलं तर क्रिकेट आम्ही खेळत असतो रेग्युलरली. बॅडमिंटन तर मी रोजच जातो. त्याबरोबर मी गेले 2 वर्ष आयर्नमॅनचं ट्रेनिंग घेतलं, आयर्नमॅनही केलेलं आहे गेले 2 वर्षात. तर अशा सगळ्या ॲक्टिव्हिटीज मी चालू ठेवल्या आहेत, म्हणजे जेणेकरून आपल्याला एक सेल्फ वेलबिंग ज्याला म्हणतो आपण एकदा व्यायाम केला की जी पॉझिटिव्ह एनर्जी, जो ॲड्रिनालिन रश येतो, त्यामुळे आपली हेल्थ चांगली राहते. तर निश्चितपणे लोकांनी पण इंडल्ज व्हावं सगळ्या वेगवेगळ्या स्पोर्टिंग ॲक्टिव्हिटीजमध्ये. तर एकूण आमच्या डिस्कशनवरनं तुमच्या लक्षात आलं असेल की कोणताही आजार जो आहे तो संधिवातासारखा आजार असेल किंवा कुठलाही आजार असेल तर तो अंगावर काढणं, वेदना सहन करणं, टॅबलेट्स, गोळ्या घरगुती घेऊन, इंटरनेटवर बघून याही पेक्षा
डॉक्टरना भेटून त्याचं योग्य निदान करून घेणं, त्याच्यावरती ट्रीटमेंट सुरू करणं, आणि मुख्य म्हणजे डॉक्टर म्हणाले तसं चालण्याचा व्यायाम असेल, थोडासा एक्सरसाइज असेल, यासाठी दिवसभरामध्ये वेळ जर काढला तर यांच्याकडे आपल्याला येण्याची वेळ येणार नाही. तर पुन्हा आपण डॉक्टर भेटू आणि वेगवेगळ्या विषयांवरती. तर याचा तुम्ही ही खूप छान माहिती दिली, त्याबद्दल थँक्यू. थँक्यू.